आज संपूर्ण देशभरात दुसरा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतोय। त्याच निमित्तानं नागपूरमधल्या यशवंत स्टेडियममध्ये जागतिक योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात हजारो नागपूरकर सहभागी झाले होते। मात्र या कार्यक्रमात सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरलं ते 101 वर्षांच्या आजी। 75 वर्षांपासून त्या योग नित्यनेमाने करतायत, त्यामुळे त्यांची प्रकृती आजही ठणठणीत आहे। याच ठणठणीत आजींशी बातचीत केली आमचे नागपूरचे प्रतिनिधी संजय डाफ यांनी। नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर आज जागतिक योग दिनाचं आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रमात हजारो नागपूरकर सहभागी झाले होते। मात्र सर्वांचं आकर्षण आणि सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या त्या म्हणजे या आजींचं वय आता 101 वर्ष आहे। 102 वर्ष यांचं रनिंग आहे। या आजी लांबून इथं आल्या होत्या आणि या दररोज दिवसातनं 5 वेळा योग करतात आणि आजही यांची प्रकृती ठणठणीत आहे। ते म्हणजे फक्त योगामुळे गेल्या 75 वर्षापासून या नियमितपणे योग करतात। आजही या कार्यक्रमाला या आवर्जून आल्या आणि या सगळ्यांचं लक्ष यांनी इथून वेधून घेतलं। योगामुळेच या इतक्या वर्षापर्यंत अजूनही ठणठणीत आहे असं यांचं म्हणणं आहे। आपण या आजी तुम्ही किती वेळा योग करता आणि काय सांगाल योगाचं महत्त्व? किती वेळा तुम्ही योग करता दिवसातनं? प्राणायाम करतात। त्यांना थोडं ऐकू कमी येतं वयानुसार। त्यांची मुलगी आपल्या सोबत आहे, यांचं सुद्धा वय 75 वर्ष आहे आणि आपल्या मुलीसोबत या आजी आल्यात। आपण यांच्या मुलीला विचारूया, काय सांगाल आजी किती वर्षापासून योग करतात आणि काय यांचं योगाचं महत्त्व आहे यांना? साधारण 75 वर्षापर्यंत ती अगदी सूर्यनमस्कार इतकं सुद्धा घालत होती। त्याच्यानंतर मात्र हळूहळू कमी झालं आणि पण पायी चालणं वगैरे भरभर म्हणजे साधारण 1-2 किलोमीटर बाजारात वगैरे जायचं असलं तर ती पायीच जायची 1-2 किलोमीटर। पण नंतर आता कमी झालंय आणि आता तितकं हे गुडघे दुखल्यामुळे खाली बसता येत नाही, खुर्चीवरच बसता येतं। पण बसल्या ती सकाळी उठल्याबरोबर हाताचं संचलन, पायाचं संचलन करते आणि प्राणायाम करते। साधारण 20 मिनिटं तरी हे तिचं सगळं चालतं उठल्या। म्हणजे खरंच आश्चर्य आहे आणि कौतुकास्पद आहे। 101 वर्ष वय असतानाही रोज नियमितपणे आजी योग करतात आणि आजी त्यांची प्रकृती ठणठणीत आहे। इतर तरुणांनी नागरिकांनी यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे आणि योगामुळे काय फायदे होतात हे आजी प्रत्यक्ष उदाहरण म्हणता येईल। कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर।